नमस्कार मित्रांनो. डायरेक्ट मी याच्यासाठी आलो. लक्षात घ्या, आता काल रिझल्ट लागला. रिझल्ट मध्ये पाहिलं आपण की एका इकडे होता हिरवा गुलाल, एका इकडे होता शेंद्री गुलाल. 21 सीटा ह्या मुस्लिम समुदायातून आल्या आणि अपक्ष आणि काही आपल्या बीजेपीतले पक्ष वगैरे हे ते पकडून बाकीचे आले. रॅलीमध्ये असो, मतदारांमध्ये फिरताना असो, चौका चौकामध्ये हा मतदारांचा म्हणजे जनतेतला प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीचं पतन असं कसं झालं. नगरसेवकाच्या इथं तिकीट देण्यात आला, उमेदवारी देण्यात आली आणि याचं पतन कसं काय झालं एवढ्या मोठ्या प्रमाणात. कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की याचे जे कार्यकर्ते, काही एक दोन नावं मला माहित आहे की एक अक्षय पाठक आहे, त्याची उमेदवारी होती, त्याची सीट कटण्यात आली. त्यानंतर महेश कडू आहे, महेश कडूची सीट कटण्यात आली. त्यानंतर 9 नंबर मध्ये असो, 10 नंबर मध्ये असो, बऱ्याचशा ठिकाणी या गोष्टी झाल्या आणि हे दिसत आहे. कारण की मी सुद्धा आता मी फिरत असतो सगळ्या ठिकाणी आणि माहित होतं नगराध्यक्ष हे चांगल्या ताकदीनं लीडनं निवडून आले, त्यात शंकाच नव्हती. मी त्यांची बढाई नाही करत आहे, पण हा सर्वे होता, अचलपूर परतवाड्यातला हा सर्वे होता. इथं जर कधी बायचान्स दिल्या गेली असती दुसऱ्या व्यक्तीला तिकीट, तर होऊ शकते ते व्यक्ती निवडून आली असती. पण अभय मातनेचा इथं वोट हा वेगळा आहे. अचलपूर परतवाड्यात या ठिकाणी अभय मातने जर दुसऱ्याही पक्षात असता किंवा अपक्षाने पण दुसऱ्या पक्षात जरी असता तरी निवडून आले असते, ते नगराध्यक्ष झाले असते. पण त्याच सोबत सोबत खालचे उमेदवार जे नगरसेवक होते याच्यात फक्त भारतीय जनता पार्टीचे 9 उमेदवार म्हणजे पुऱ्या 20 प्रभागामध्ये मला असं लक्षात येऊन राहिलं की 5 ते 6 प्रभाग असे आहेत की त्या ठिकाणी मुस्लिम समुदायातले हे उमेदवार निवडून येऊ शकतात. पण बाकीचे राहिलेले या ठिकाणी बीजेपीचे असो, प्रहारचे असो, म्हणजे या टाईप अशातले उमेदवार निवडून येतात. यावेळेला ते झालं नाही. हिरवा गुलालच्या चक्करमध्ये काल पाहिलं मी 21 नगरसेवक झालेले, मुस्लिम समुदायातून 21 नगरसेवक झालेले. त्यानंतर 9 भारतीय जनता पार्टीचे आणि अपक्ष आणि काही सोबतचे पक्ष मिळून असे बाकीचे नगरसेवक. 41 टोटल 41 नगरसेवक, 20 प्रभाग. आता सर्वात मोठा प्रश्न असा झाला आहे की या उमेदवारी देण्यात जी चूक झाली त्या चुकीले की याच्यात चूक कोणाची, हा ब्लेम कोण घेईल आता अंगावर. कारण की आपले सन्माननीय आमदार आहेत. काल एका न्यूज चॅनलवरही पाहिला आपण की वरिष्ठ पत्रकार यांनी डायरेक्ट आमदारावर बोट दाखवलं. याच्यात आमदाराची चुकी आहे. आमदाराची चुकी एक ठाम भूमिका जर ठेवली तर असं वाटते की हो ठीक आहे, पण त्यांच्या आजूबाजूचं सराउंडिंग राहते. हा मोठा पदाधिकारी राहते, हा मोठा पदाधिकारी, हा जवळचा पदाधिकारी, हा माझ्या समाजातला पदाधिकारी, हा माझ्या जातीतला पदाधिकारी. वा वा वा, छान. या चक्कर मध्ये काय केलं तुम्ही, अचलपूर परतवाड्यातल्या उमेदवाराची वाट लावून टाकली. मित्रांनो, मी डायरेक्ट तुमच्या समोर यायचं कारण काय, तुम्ही कमेंट्स करा. कारण की कालचा रिझल्ट हर एक व्यक्तीनं पाहिलेला आहे, हर एक छोट्या छोट्या कार्यकर्त्यानं पाहिलेला आहे. तुम्ही कमेंट्स करा, या कमेंट्स मध्ये दिसू द्या, यांना दिसू द्या. असं पुरेचे पुरे कमेंट्स असे असले पाहिजे. कारण होऊ शकते मी तुमच्या समोर आल्यानंतर माझ्याकडून पण ते पॉइंट लक्षात येत नाही जे तुमच्या शांततेनं तुमच्या लक्षात येऊन राहिलं आपला व्हिडिओ कोण. कमेंट्स करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि कुठंतरी असं वाटते की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी इथं लक्ष द्यायला पाहिजे होतं. आता का लक्ष दिलं गेलं नाही, कारण की एक इन्सिडेंट असा आठवते की अभय मातने यांना म्हणजे रुपाली अभय मातने यांना एबी फॉर्म देण्यात आला. त्यांना गॅरंटी नव्हती, कोणताच बाजागाजा न करत ते फॉर्म भरून वापस बाहेर आले. झाला का म्हटलं आपला फॉर्म भरून, हो झाला म्हणे फॉर्म भरून. कुठे गॅरंटी नाही आहे म्हणे, कधी कोणाचा फोन येईन म्हणेन की त्याला द्यायला लागते त्याला द्यायला लागते. हाच प्रकार बिल्डर सुनील खानजोडे आहेत त्यांच्या सोबत झाला. म्हणजे या प्रभागातली सीट म्हणजे नाचवण्यात आली. या प्रभागातून उभा राहा, त्या प्रभागातून उभा राहा. शेवटी आपल्या चांगलेच कार्यकर्ते तिथे निवडून आले
पण त्या ठिकाणी असं वाटते या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. कुठंतरी भारतीय जनता पार्टीचा वैयक्तिक जातीपातीचं राजकारण, गटबाजीचं राजकारण आणि तू खालचा मी वरचा या गोष्टीचं राजकारण पाहून हे पतन झालंय. कालचा हा रिझल्ट समोर आला. मी समजू शकतो जनता जनार्दन असते, पण जनतेच्या मनातला रोष आता आपल्या या चॅनलवर आपल्या या व्हिडिओ नंतर काय दिसते ते आपल्याला पाहणं आहे. नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स तर नक्की करा, सांगा. कारण कमेंट्स वाचणारे, तुम्ही कमेंट्स केल्यानंतर कमेंट्स वाचणारे नेते लोकच राहतात. आता येणारे इलेक्शन जिल्हा परिषद, पंचायत समिती आहेत, महानगरपालिका आहेत. पण आपल्या इकडलं पाहतो तर आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे इलेक्शन येणार आहे, आता लवकरच येणार आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही तेच करा. खऱ्या कार्यकर्त्याला तिकीट देऊ नका. जातीपातीचं राजकारण करा. माझ्या जातीचा करा. रिझल्ट समोर येते. जनता आहे, जनतेच्या मनात ठरलेला राहते उमेदवार कोण. तुम्ही वेळेवरचा उमेदवार देऊ शकत नाही. वेळेवरच्या उमेदवाराला इथं संधी नाही. वेळेवरच्या उमेदवाराला संधी नाही तर एक प्रभाग क्रमांक 7 मध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष राज पाटील सतत काही वर्षापासून 2 वेळा तर ते मनसेच्या सीटवर पडले. मग एवढा 15 वर्षाचा काळ त्यानं आतापर्यंत भोगला आणि शेवटी यावेळी निवडून आले. ते त्यांच्या विरोधात स्ट्रॉंग सीटा होत्या. कार्य करत राहिले, ते निवडून आले, लोकांच्या मनात बसले. प्रभाग क्रमांक 10 आता अशा ठिकाणी मी गेलेलो मला माझ्या डोळ्यानं दिसलेला आहे. म्हणून कारण तुमच्याही प्रभागात, तुमच्याही वार्डमध्ये, प्रभागामध्ये या गोष्टी झालेल्या आहेत. पक्षानं खऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिली नाही आणि कुठंतरी राजकारणी लोकांना हे माहित आहे काऊन दिली नाही. जो या गोष्टीत पडत नाही तो खरा कार्यकर्ता राहते, तो निवडून येते. हे रिझल्ट आहे. नगराध्यक्ष आरपार निवडून आलेला आहे. बाकीच्या पक्षांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली होती. जनता आहे, जनतेच्या मनातलं तुम्ही पाहू शकत नाही. एकच त्या कमळची बटन, म्हात्ने यांच्या समोरची बटन दाबू ते मशीनी शेवटी म्हणत असेल की दुसरी एखादी बटन तर दाब. कार्यकर्ता आहे, कार्य करत राहत. भाग क्रमांक 9 मध्ये तेच झालं की सीट दिल्ली तुम्ही, ठीक आहे, पण असं वाटते की खऱ्या कार्यकर्त्याला दिल्ली असती तर तिथं पण सीट बीजेपीचीच लागली असती. अशाच बरेचसे वार्ड आहेत असे की ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सीट दिली नाही आणि तिथं काय झालं हे दिसून येते. जनतेच्या मनात कालपासून एक प्रश्न काय, 21 मुस्लिम नगरसेवक निवडून आले, कसे काय आले? अरे वा 21 नगरसेवक मुस्लिम निवडून आले ते दिसते तुम्हाला, पण खालचे इकडे तुम्हीच केलं ते. आणि आमदार साहेबांनी याकडे खरोखर आता जर कधी लक्ष दिलं नाही, तुमची जिल्हा परिषद गेली, पंचायत समिती गेली, आपण तर आमदार आहोत. त्यानंतर सोबतच्या कार्यकर्त्यांवरही मी कोणावर ब्लेम देत नाही, पण खरोखर हे जनतेतूनच आहे. हे जनता आहे, यांना माहित आहे कोण काय करून राहिलं. आपल्याला वाटतं की आपण लपून छपून काही गोष्टी करून राहिलो, सगळं माहित राहते, कोणी बोलत नाही. कालच्या रिझल्ट नंतर जोही प्रकार हा समोर आलेला आहे, रिझल्ट नंतर हरेकाच्या मनात खुंकमी अशी मळमळ आहे, तो ताकदनं की कोणाचं काय करून टाकू. चांदूर बाजारमध्ये काय झालं, खऱ्या अर्थात तिथेही जरी व्यवस्थित तिकीट जर देण्यात आली असती तर होऊ शकते 100%. काय कारण असते, शेवटी तिथले जे आहेत इकोईर आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांना सीट देण्यात आली होती. त्याच्यातच नांगली हे सुद्धा बीजेपीचेच होते, सीट त्यांना दिली नाही, ते प्रहारमध्ये गेले.
प्रहारमध्ये निवडून आले. आणि प्रहारमध्ये गेल्याच्यानं, प्रहारमध्ये निवडून आल्याच्यानं खालच्या सीटाही आल्या, दन 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 खालच्या प्रहारच्या सीटा आल्या. चांदूर बाजारामध्ये लागला. खऱ्या अर्थात इथं काय झालं, कोणतं राजकारण शिजलं हे तुम्ही नक्की सांगा. कमेंट्स करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स नक्की करा. भर कोण देत आहे मी, कारण की पाहणारे सगळेच लोक आहेत, हा व्हिडिओ पाहणारे सगळेच लोक आहेत. तुमचं मत तुम्ही मांडा. आणि मी तर म्हणतो, जेवढ्या जास्तीत जास्त मोठ्या नेत्यापर्यंत आपले हे व्हिडिओ पाठवू शकता तुम्ही, तेवढ्या मोठ्या नेत्यापर्यंत पाठवा. म्हणजे माहित पडलं पाहिजे इथं काय झालं नेमकं.